चला पहा लक्ष द्या. आपलं काय चालू होतं मसाला साहेब किती गरमी होऊ राहिली आज. पहा लक्ष द्या. काल आपण शिकलो होतो काय मागचा पाठ जो शिकलो होतो 3-4 दिवस आपली झाली नाही, समजा ट्युशन झाली नाही. आपण विभाज्य तर शिकलो होतो बरोबर. विभाज्य तर कसोट्या सर्वांना पाठ केल्या. हां तर बोला ना. हां तर पहा तुम्हाला माहिती आहे 2ची कसोटी ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्याला 2 भाग जाते. समजलं. त्यानंतर बघ 5 ना ज्याच्या एक स्थानी 5 किंवा 0 असेल त्याला 5 भाग जाते म्हणजे जाते. लक्षात. ज्या संख्यांची बेरीज 3च्या दुप्पटमध्ये येते. ज्या संख्यांची बेरीज 3च्या काच्यात येते दुप्पटमध्ये येते किंवा 3च्या बेरीज येते दुप्पटमध्ये बेरीज येते त्याला 3 निश्चित भाग जाते. लक्षात. आज आपण काय शिकणार आहोत लसावी, मसावी आणि लसावी. लक्षात. पहा आता मसावी आणि लसावी म्हणजे महत्तम. मसावी म्हणजे काय होते रे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. लक्षात. आता तुम्हाला माहित आहे हे तुम्हाला शॉर्ट मध्ये 6वा वर्ग या वर्षी तुम्हाला शॉर्ट मध्ये आहे. पुढच्या वर्षी जर तुम्ही 7व्या वर्गात गेले तर तुम्हाला याच्यात थोडीशी फरक आहे. म्हणजे थोडंसं डीप मध्ये अभ्यास आहे मसावी लसावी. आणि हा मसावी लसावीचा अभ्यास जोपर्यंत तुम्ही जिंदगीभर तुम्हाला हा कामी आहे मसावी लसावीचा. लक्षात. आता मी तुम्हाला आपण पहिल्या दिवशी जेव्हा आपण स्टार्टिंग केली ट्युशनची जरी गॅप पडली तरी आता तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिले मी समजा एक गणित देतो तुम्हाला. पहा आता मी एक गणित दिलं तुम्हाला समजा 9/36 बरोबर. 9/36 9चा पाडा सर्वांच्या पाठ आहे. 9 चूक किती होते 36. 9 चूक 36. 36 मधून 36 गेले 0 राहिले. 36 मधून 36 गेले 0 राहिले. आता हा सर्वाले पहिले भागाकार आला पाहिजे. समजला. त्याच्याशिवाय लसावी मसावी येत नाही. हे पहा. त्यानंतर पहा आपण जे हे आहे हे जे उत्तर आलं हा होय भागाकार. हा का होय भागाकार. लक्षात. हे जे उत्तर आलं हे काय आहे बाकी. समजलं. आणि हे जे उत्तर आहे हे काय होय भाजक. समजलं. आणि हे काय होय भाज्य. ज्यांना आपण भागतो त्याला काय म्हणतो भाज्य. त्यानंतर पहा हे सर्वांना समजलं. जे उत्तरी त्याला काय म्हणते भागाकार. त्यानंतर पहा ज्याला आपण भागणार आहोत तो काय होय भाजक. ज्यानं आपण ज्या संख्येला भागलो त्याला काय म्हणते भाज्य. आणि हे जे उत्तर आलं याला काय म्हणते बाकी. समजलं. जे उत्तर आपले मायनस एका संख्येमधून संख्या वजा केली गरमीले हो राहिली रे. रोज का आजचे दिवस. बरोबर ठीक आहे. चला पहा जाऊ दे तशी लई दिवस आपण घेतली नाही. हां चला पहा एक तो फॅन बंद आहे हा. समजलं सर्वांले. आता पहा सर्वात पहिले कसोट्या. काय पहा कसोट्या. मी काय म्हटलं तुम्हाला त्या दिवशी कुठे गेलं आपलं फडकं येत आहे. मीच म्हटलं तुम्हाला त्या दिवशी की 2ची कसोटी कोण पाठ केल्या कसोट्या. बरोबर आहे. ज्याच्या एक स्थानी 2ची कसोटी मी म्हटलं 2ची कसोटी ह्या कसोट्या आपल्याला पाठ पाहिजे. समजलं. शॉर्ट मध्ये मी लिहून दिला तरी लिहून घ्या. ज्याला जे त्या दिवशी आले नसेल 0, 2, 4, 6, 8 ज्याच्या एकक स्थानी फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं तुम्हाला 3568 याची एकक स्थान कोणती आहे हे वाला. एकक स्थान कोणते आहे बाबू हे वाला. समजलं. 8 हे 8 का याच्या एकक स्थानी आहे. लक्षात. ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्याले 2 निशेष भाग जातो. समजलं. इथपर्यंत समजलं. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं असतं इथं 7 आहे तो याला भाग गेला असता का नाही. समजलं. याला 2 भाग गेला नसता. याची बाकी उरली असती 1. समज. म्हणून याले हे 2च्या कसोटीमध्ये बसणार नाही ही संख्या. लक्षात. त्यानंतर पहा मी म्हटलं तुम्हाला 3ची कसोटी. काय म्हटलं मी 3ची कसोटी. पहा 3ची कसोटी ज्याच्या शेवटच्या ज्या संख्येच्या वर लिहून घ्या सरळ करा
ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंक शेवटचे दोन अंकांची बेरीज शेवटच्या दोन अंकांची बेरीज. एक मिनिट थांबा, मला फोन येऊ राहिला. कुठं होतो आपण? चला पहा, 3ची कसोटी चालू आहे ना. ज्या संख्येच्या शेवटचे दोन अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल. कितीच्या? 3च्या पटीत असेल त्या संख्येला तीनने भाग जातो. आता मी जर म्हटलं फॉर एक्झाम्पल पहा, 4 5 6 6 4 5 6 6 आलं लक्षात. आता तुम्ही म्हणता इथं 3च्या पटीत. हे बा 3च्या पटीत म्हणजे पहा, याची बेरीज आणि याची बेरीज. समजलं? या दोघांची जर आपण बेरीज केली, फक्त हे दोन अंक, या दोन संख्यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर येते 12. समजलं? आणि 3च्या पाड्यात 12 येते. 3 चोक 12 म्हणजे या संख्येले 3 भाग जाते. समजून सर्वले या संख्येले 3 भाग जाते. तुम्ही पाठी केले आहे. आपण रिव्हिजन सुद्धा, हे आता रिव्हिजन म्हणून मी घेऊन राहिलो तुम्हाला. आलं लक्षात? ते तर पहिले शिकवलं तुम्ही. चला पहा, समजलं सर्वांना? 5ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 येते त्याला 5ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकताना सम विषम संख्या सेम तसंच. समजलं? ऑड इव्हन नंबर. त्यानंतर पहा, आता पहा, सर्वात पहिले सर्वांना समजलं भागाकार गिगाकार सर्वांना येतेच असं मी अपेक्षित धरतो. आणि आपला भाग तो चालू आहे. याच्याच्यानं मी तुम्हाला म्हणालो उदाहरण सांगतो की चालू आहे आपलं 25 आहे ना. सराव संच 23 चालू आहे. किती चालू आहे? सराव संच 23. हे लिहू का? सराव संच 23. समजलं? 2ची कसोटी मूळ सर्व लिहिलं सर्वांनी. चला पहा, लक्ष द्या. आता आपलं काय चालू होतं? मसावी. समजलं? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मसावी म्हणजे काय होते? महत्तम सामायिक विभाजक. लिहून घ्या, महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. समजलं? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. आलं लक्षात? आता मग तुम्हाला पुढच्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं तुम्हाला पहा, आता पुढची 7व्या वर्गाले लसावी मसावीचा चॅप्टर आहे. समजलं? पहा आता तो कसा आहे मी सांगतो तुम्हाला. आता मी जर म्हटलं तुम्हाला 16, समजलं? 16 30 आणि 40, 16 30 आणि 40 यांचा लसावी मसावी काढा. यांचा लसावी मसावी काढा. हे गणित नाही आहे तुम्हाला, पण सांगण्याचा उद्देश लसावी मसावी समजून घ्या कसा आहे. समजलं? मसावी कायले म्हणते आणि लसावी कायले म्हणते हे तुम्ही परफेक्ट समजून घ्या. मग नंतर आपण समोरचं शिकू. हे 7व्या वर्गात तुम्हाला काहीच्या शिकू राहिलो की तुम्हाला समजलं पाहिजे पहिले.
आलं लक्षात? हा पहा, सर्वात पहिले यांचा काय म्हणते आपले 16, 30 आणि 40 यांचा लसावी मसावी काढा म्हणते. काय काढा म्हणते? लसावी आणि मसावी. चला पहा, सर्वात पहिले संख्या लिहून घ्यायची. किती संख्या आहे? 3 संख्या. किती संख्या आहे? 3. 16, 30 आणि 40. 16, 30 आणि 40. पहा, सर्वात पहिले सोडवताना 16, 30, 40 या तिन्ही संख्या एका पाड्यामध्ये आल्या पाहिजे. तिन्ही संख्या कशामध्ये आल्या पाहिजे? एका पाड्यामध्ये. आलं लक्षात? आता कोणत्या ना कोणत्या पाड्यात या संख्या येतेच. आता सिरियस आहे, मी जर म्हटलेलं 6 न भाग देतो तर 6 न 6 पंचे 30, पण 6 6 36 होते. 36च्या 6च्या पाड्यात 40 येत नाही. 4च्या पाड्यात 16 येते पण 30 येत नाही. समजलं? 4 7 28. पण या संख्येले एका संख्येनं भाग जाते. ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्याला 2 न भाग जाते. याच्या एकक स्थानी 6 आहे, 0 आहे, इथे 0 आहे, म्हणजे याला निशेष 2 न भाग जाते. समजलं? समजून राहिलं सर्वांना? समजून राहिलं? हा. 16, 30 आणि 40 तिन्ही संख्येला एका संख्येनं भाग गेला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायचं, या तिन्ही संख्येला एका संख्येनं भाग गेला पाहिजे. कोणत्यापैकी एक ना एक संख्या कोणती ना कोणती आपल्याला भेटते. समजलं? फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं असतं इथं 35, मी काय म्हटलं